वाटलेल्या नोटांमुळे नोटाचं बटन दाबायलाही चान्स नाही. ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. मुंबईसह मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघाल्याचाही घणाघात. तर मुंबईमध्ये जन्माला येऊन म्हातारे झाले, आता विकास काय करणार? फडणवीसांचा पलटवार. मी आणि शिंदेंनी मिळून मुंबईचा विकास केला, पण राज ठाकरेंनी मला मुंबईच्या बाहेरचं ठरवलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. राजकारणात कधीच कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावर कॉफी विथ कौशिकमध्ये अजितदादांचं मोठं वक्तव्य. तर आधी लग्न कोंढण्याचं म्हणत सुप्रिया सुळेंचेही संकेत. शिंदेंची ओळख असणाऱ्या ठाण्यामध्ये त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून ठाण्यात युती. ठाण्यातील भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. सातत्यानं नाराज होणाऱ्या शिंदेंचं मन राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची खेळी. महापालिका निवडणुकांनिमित्त पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार संघर्ष शिगेला. गुन्हेगार निलेश घायवळबाबत आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन, मोहोळांचं अजित पवारांना खुलं आव्हान. मी कुठेही गेलेलो नाही, मनसेमध्येच काम करत राहणार. मनसे सोडण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम. अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेससोबतची युती तोडली, मात्र 11 नगरसेवक गळाला. सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा काँग्रेसचा इशारा. अमरावतीमध्ये भाजपच्या 2 नेत्यांमध्येच शाब्दिक जुगलबंदी. भगव्याशी प्रामाणिक राहण्यावरून नवनीत राणा आणि अनिल बोंडेंमध्ये टोले प्रतिटोले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.